आपण आहोत अहिल्यानगरमध्ये आणि अर्थात काही गोष्टी बाय डिफॉल्ट कशा असतात मंडळी. आलोय तर विखेंना भेटलं पाहिजे, त्यांना सध्या निवडणुकीबद्दल काय चाललंय याबद्दल विचारलंच पाहिजे. सुजय विखे पाटील आपल्या बरोबर आहे. दादा, 12 विधानसभा मतदारसंघ, मला असं वाटतं त्या क्षणाला तुम्ही मला हेडलाईन देऊन टाका निकाला अगोदरच. मला सांगा काय कॉन्फिडन्स आहे? महायुतीच्या केलेल्या कामाच्या आधारावर नगर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी 12च्या 12 जागा या महायुतीच्या येतील या बाबतीत कुठलीही शंका नाही. आणि आमचा प्रयत्न आहे, त्या पद्धतीने प्रयत्न चालू आहे. वातावरण हळूहळू सकारात्मकतेकडे वळत आहे. जे काही उमेदवार असतील, जे त्या ठिकाणी निवडणुका अगोदर ज्या वाटत होत्या की थोड्याशा क्लिष्ट आहेत, पण ते आता थोड्या सोप्या होत चालल्यात. आणि मला विश्वास आहे की अजून 10 दिवस आहे, ज्या पद्धतीचा प्रचार आहे, अजून सकारात्मक वातावरण महायुतीसाठी राहील. बरं, गेल्या लोकसभेत जे काही घडलं त्याबद्दल अर्थात मोठी चर्चाही आहे, पण त्याचा काही इम्पॅक्ट राज्यभरातला तो राज्यभरात इतरही या निवडणुकीच्या बाबतीत दिसू शकतो का? नाही, मला लोकसभेच्या बाबतीत जे घडलं ते एक अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाली. अनेक चुकीचे नॅरेटिव्ह सेट झाले आणि चुकीचे नॅरेटिव्ह या ठिकाणी शेवटी एखाद्या गोष्टीमधून माणूस शहाणा होतो. तर आता आम्ही देखील त्या गोष्टीमध्ये फार काळजी घेतो की कुठल्या प्रकारे चुकीचा संदेश आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जर जात नाही आहे ना, कोणी चुकीचा प्रचार तर करत नाही आहे ना. आणि फार सावध भूमिकेत प्रत्येक कार्यकर्ते आहेत की चुकीचा नॅरेटिव्ह होऊ नये. चुकीचा नॅरेटिव्ह जर झाला नाही तर मग कुठली अडचण वाटतच नाही. कारण की लाडक्या बहिणी असतील, शेतकऱ्यांचे पीक विमा असतील, हे 2 फार मोठे मास्टर स्ट्रोक मला वाटतं झाले, ज्याच्या माध्यमातून आज सरकार येण्यामध्ये फार मोठं यश राहील. बरं, खासदार म्हणून गेल्या वेळी सगळ्या जिल्ह्यावरती आपलं लक्ष होतं, पण मी काही मतदारसंघ फिरलो. मी कर्जत जामखेडमध्ये गेलो होतो, पाथर्डी शेवगावमध्ये गेलो होतो. काही प्रश्न असे जे अजूनही खरं तर सुटलेले नाही आहेत. पाथर्डी शेवगावच्या बाबतीत बोलायचं झालं तर धरण उशाला आणि कोरड घशाला अशी गंमत आहे. आत्ता गेल्या टर्ममध्ये खरं तर आमदारांना संधी होती, पण निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या अगोदर योजनेचं उद्घाटन झालं. का ते काम होऊ शकले नाही असं तुम्हाला वाटतं? काय मूल्यमापन आपण करा? नाही, खरं तर दुर्दैवी बाब तुम्ही पहा, काय होतं दुर्दैवाने लोकसभेमध्ये पण कोणी या गोष्टीचं विश्लेषण केलं नाही की आमचा कालावधी 5 वर्ष नव्हताच. 2 वर्ष कोविडमध्ये गेले. राज्याची आर्थिक परिस्थिती एवढी समाधानकारक राहिली नाही. उत्पन्नाचे साधनं राज्याचे पूर्ण बंद झाले. पहिलं वर्ष महाविकास आघाडी बनवण्यामध्ये गेला, त्याच्यानंतर 2 वर्ष कोविडमध्ये गेले. आणि जेव्हा आमचं सरकार आलं, सरकार येऊन ते स्थिर होऊस तर कोर्टाच्या निर्णयानंतर स्थिर झालं आणि त्याच्यानंतर खरं कामाला सुरुवात झाली. आणि म्हणून बहुतांश निर्णय हे शेवटच्या टप्प्यात घेण्यात आले. आणि मग ते निर्णयाचं इम्प्लिमेंटेशन कधी होईल किंवा त्याचा इफेक्ट दिसायला वेळ लागणार आहे. हेच जर कदाचित सरकार पहिल्या दिवसापासून आलं असतं तर मग त्याचे परिणाम अजून चांगले पाहायला मिळाले असते. पण काम आता होत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून, पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून अतिशय चांगलं काम मागच्या 2.5 वर्षामध्ये सरकारमध्ये आम्ही केलं. दुर्दैवी बाब एवढीच होती की जे कामं मंजुरी झाल्या, सरकार उशिरा आल्या कारणाने त्या कामांचं इम्प्लिमेंटेशन काही ठिकाणी चालू आहे, काही ठिकाणी त्याचा इम्पॅक्ट होणं दिसणं गरजेचं आहे. आणि ते आता मला वाटतं की पुढच्या पंचवर्षीमध्ये दिसेल आणि चांगल्या पद्धतीने लोक त्याला एक्सेप्टन्स देतील असं माझा विचार आहे. बरं, काही मतदारसंघात मला असे दिसून आलं की पदावर नसताना सुद्धा अतुल बाबा भोसलेंसारखे नेते असतील किंवा राजा क्षीरसागर असतील, यांनी भरघोस निधी आपल्या मतदारसंघाकरता आणला. हे निश्चित माहिती आहे की सुजय विखे पाटील भले आज खासदार नसले तरी नगर जिल्ह्यातले जे प्रश्न प्रलंबित आहेत त्या विषयाला घेऊन आपण केंद्रात जाऊन बैठक मारून बसणार का? खास करून पाण्याचा विषय, कारण हा विषय तुमच्या कुटुंबाच्या जिव्हाळ्याचा मुद्दा आहे. नाही, आम्ही तर सदैव जिल्ह्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहोत. जिल्ह्याच्या कुठल्याही प्रश्नामध्ये आपण जिल्ह्यांच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत. पण मला असं वाटतं की जनतेने शेवटी एखादा व्यक्ती निवडून दिला असेल तर त्याला पण आपण काम करायची संधी दिली पाहिजे. जनतेने मतदान टाकलं आहे, खासदार निवडून दिला आहे आणि आता त्या खासदाराची जबाबदारी पण आहे. त्यांनी चांगल्या पद्धतीने काम करावं या अपेक्षेने जनतेने मतदान टाकलं आहे. मी त्यांच्याकडून ती संधी काढू घेऊ इच्छित नाही. माझी इच्छा आहे की त्यांनी त्या मताचं मूल्यमापन करून जनतेने एकदम योग्य तो चेहरा जो त्यांना दोघांपैकी वाटला तो निवडून दिलाय, तर त्यांचा अधिकार मी कसा बळकून घेईल? हा, यदा कदाचित त्यांच्याकडून झालं नाही तर सुजय विखे आहेच. सज्ज आहेत जाणार, ठाण मांडणार तुम्ही. नाही, त्यांच्याकडून झालं नाही तर मग दुसरा पर्याय काय? लोक माझ्याकडून अपेक्षा धरतील, पण त्या ठिकाणी ती परिस्थिती होते नाही होत, त्यांच्याकडून सुटलं तर माझी आवश्यकता राहणार नाही. बरं, आता सध्या सगळ्याच मतदारसंघात फिरस्तीये, राज्यभरात प्रचाराला जाणार आहात? नाही, आपल्याला जिथून बोलवणं तर तिथंच आपण जातो. सध्या काय आपला फार डिमांड असला काय भाग नाही. आपण जिथं डिमांड आहे तिथंच फिरणारा माणूस आहे मी. मला आज शिर्डी विधानसभेमध्ये प्रत्येक जण बोलवतो, मी इकडे जातो. संगमनेरमध्ये मी जायचा प्रयत्न केला, सगळे जमलं पण होतं, पण आता ते काय माझ्या नशिबाला नव्हतं, त्यामुळे गडबड झाली, मग परत आलो. आता जसं जसं जे आमदार आहेत, जे आता उमेदवार आहेत, शेवटी उमेदवारांना वाटत असेल की सुजय विखे
बोलणं आवश्यक आहे का राधाकृष्ण विखे पाटील साहेब बोलणं आवश्यक आहे, तर ते त्याच्या पद्धतीने बोलावा येतो. तर सध्या साहेबांना डिमांड आहे, तर साहेब फिरतायत, मी इथं पाहतोय, होय ना? मला डिमांड आला तर साहेब इकडे पाहतील, मी तिकडे जाईल, तर आम्ही आमच्या आपसात समझोता करून घेतलेला आहे. विद्यमान खासदारांनी ज्या मुद्द्याला घेऊन तुमच्या विरोधात निवडणूक लढवली, आता त्यात दुधाळा भावाचा मुद्दा असेल, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मुद्दा असतील, तो तरी ते सोडवतील असं वाटतं का? सोडण्यासारखं काही नाहीच आहे हो. कांदा आपोआपच 45 रुपयाला झालाय, दुधाचं अनुदानाचं सॉफ्टवेअर चालायला लागलंय, ते नेमके माझ्या नशिबात काय ते सॉफ्टवेअर बंद पडलं आणि ते कांदा 12 रुपयाला होतंय, मलाच अजून कळालेलं नाही. त्याच्यामुळे ते काय त्यांचं योगदान नव्हतं, तेव्हाही नव्हतं आणि आजही नाहीये. पण जसं म्हणतो नशिबापेक्षा जास्त आणि वेळा अगोदर कोणाला काही मिळत नाही. माझ्या नशिबात लोकसभा नव्हती, कदाचित बाबांना वाटत असेल की माझ्याच भूमीमध्ये येऊन तू सेवा दे, म्हणून बाबांची सेवा करायला परत हजर झालो. त्यामुळे मला त्याचं काही वाईट वाटत नाही. बरं, तुम्ही हाडाचे राजकारणी आहात आणि हाडाचे डॉक्टरही आहात, बरोबर? मग यंदा एकूण सगळा माहोल लक्षात घेता कोणाचा कणा ताट राहील आणि कोणाचा कणा मोडेल असं वाटतं? नाही नाही, आता काय कोणाचा कणा वाकेल मला माहीत नाही. ते काय होतं, आपण बोललो कॉन्ट्रोवर्सी होती. त्यामुळे मला असं वाटतं की महायुतीचं सरकार हे 101% येणार. सर्वेज किंवा इतर काही विश्लेषण आहे ते काही मी सांगू शकत नाही, पण महायुतीचं सरकार येणार आणि त्यामध्ये पूर्ण ताकदीने माननीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आणि आज असलेले सर्व आमचे घटक पक्ष एकत्रितपणे ज्या एकोप्याने लढत आहोत, तर ज्या अगोदरच्या बेरीज आमची होती त्यापेक्षा अधिक बेरीजीने आम्ही येणार. जातीय आरक्षणावरती जे सामाजिक वातावरण ढवळून निघालं, त्याचा काही परिणाम दिसू शकतो का? नाही, विधानसभा ही मी तुम्हाला सांगू इच्छितो की उमेदवाराच्या चेहऱ्यावर चालते. महाराष्ट्राची रचना तशी आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक असे मातब्बर नेते आहेत जे कुठलं जरी चिन्ह घेतले, कुठले जरी मुद्दा असला तरी ते निवडणूक काढू शकतात, कारण की तेवढं त्यांनी कष्ट, त्यांच्या परिवाराने कष्ट त्या भूमीमध्ये केलेले असतात. तर विधानसभा ही निवडणूक पक्षापेक्षा इंडिव्हिज्युअल आयडेंटिटीवर चालते आणि मला वाटतं की इंडिव्हिज्युअल आयडेंटिटीमध्ये ज्या ज्या लोकांनी प्रामाणिकतेने काम केलं असेल त्यांना इतर कुठलाही मुद्दा, मग जात असेल, धर्म असेल, त्यांना लागू होत नाही. लोक माणसाच्या चेहऱ्याकडे पाहून मतदान टाकणार. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. Thank हाऊ you. इज द जोश? हाय एकदम टॉप क्लास. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, शिर्डी.